मिस इंडिया होती ऐश्वर्या राय आणि वन साइड आहे सॅनी पायथ्याशी पायथ्याशी नको ना नको नको थांब पायथ्याशी नको गाडी थांबली आमची मी इथपर्यंत येतं चालत चालत घालून चांगल्या बोले तोंड बी दिसत नाही हे नको ना तुझे टाकलेला केस नाही त्याचे पण टाकलेला ठेवशील नाही बघा माथुरचं बॅग सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाई. तर चला गाईचं आज सुद्धा आम्ही चाललोय फार्म हाऊसला कुठे चाललोय लोणावळ्यामध्ये. बट फार्म हाऊसचं जो नाव आहे तो नाव मला माहिती नाही आहे, पण आपण जिथं पोहोचू ना फार्म हाऊसच्या लोकेशनला तेव्हा नक्की तुम्हाला मी फार्म हाऊसचा नाव सुद्धा सांगेन. आणि आज आपल्यासोबत कोण कोण आहेत तर नक्की बघा. आणि आज आमची पण ग्रुपची पोरं चाललेत गावातले फार्म हाऊसला. त्यांना बोललो होतो की चला तिकडे म्हणून तर ते नाही आले. ते पण त्याच आजच चाललेत. आम्ही पण आजच चाललोय. ते गोव्याला गेलते तेव्हा पण मला जायला नाही भेटला. आणि टावेलावर बसलेला आहे आपला दादा. तुम्ही बघू शकता टावेलावर बसले दादा. इकडे बघा आता तयारी झाली तर टावेलावर. अरे पण तुला मी कवा सांगले तिकडे फार्म हाऊसला जाऊन का जादू टोंडा करायचा. इकडे यो उजराला जादू टोंडा लावले बघ योला सनी पारखेला यो बघ ये बघ डीजे पामिया आई मस्त जादू टोंडा आणले भाई फुल ट्रेंडिंगला. बाकी काय बोलता दादा. काही आता आपण ह्याला निघायची तयारी करूया. ठीक आहे. तुम्ही वाटतं काय व्हाईट कुर्ता ना हे यो जाराचं आणल्यान वाटतं काय म्हणतो ना यो र जारा आणली. अरे यो नकली जारा तेच मला वाटलं अरे जारा खरोखर जाराचा आणले का दादानी. काय दादा मला फसवतो तू मग. चांगलेच कपडे ठीक आहे चांगलेच ना असं हो जाऊ ना. तर चला गाईस आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ आणि आपण आपल्या कामाला सुरुवात करू. आज आलोय दादाकडे आलोय. दादाची देशील मस्त पैकी तर थोडीशी मजा घेतली. दादाची फॅमिली पण एकुरीला गेलेली आहे. चला गाईस चाललेलो फार्म हाऊस वरती. पण फार्म हाऊसला जाता जाता तिथं मावशी भेटले. मी गोगल लावले काला पण मावशी तिकडून आवरी गोरी दिसत बाबा मावशी के लावले जरा दाखव. अरे टोनला पण का वाहणार हल्दी लागणार जातं तेव्हा टोन नाही लापीत बघू ना गोरी कावरी झाली बाबा. चला गाईस 10 वाजता येणारी माणसं किती वाजता आल्या 1:45 वाजता का टोनला लपवल्या. बारके पोरण तुझा काय काम गाईस बघा बारके पोरण मोठा माणसाचं काय काम. तर चला मी पण बसता आता ते लॉक तर खोल. चला भाई बा आकाश भाई पुरं बसले तो तिकडे ना. अरे मिलिंद भाऊजा चला गाईस नवीन खरेदी झालेली आहे 81 रायफल. तर बरं गाणी का लावले हा बाई काही करा नाही वाटत. बारीक पोरांच्या मध्ये तुझं काय काम. हॅलो ड्रायव्हर ड्रायव्हर नाही हो ना हे रास मोठा शेट याचा बंगला बघाल तुम्ही डायरेक्ट वरच्या उऱ्या टाकाल स्विमिंग पूल मध्ये नाही काय डायरेक्ट वरती. तर मिल्या भाऊच्या लपून नको राहा मिल्या भाऊच्या नुसता उलट्या करू का नुसता उलट्या गाई. चला लय मजा करू आम्ही. बाकी या काय गावात मला काही माहिती नाही. एंट्री इकडून आहे बघ चांगला मोदीच बनवून आले काही तू. शेवटी जाराचं काम राहिले जाराच कर दादा जारात मग एक ते काढणे अख्खा दिवस जेले आमचा कपडे शोधता वाईट दे का त्याला उतरा मोदीचं जॅकेट घ्या म्हणजे वाईट तरी होऊन जाईल ना. हो ना पण हे प्रधानमंत्री आहेत
दाने दाने में कस आहे इनके. पाऊस पडल्यावर समजेल कसं असतंय भाई. रायफलचा मालक आहे. रायफलचा 81 आता नाद केला, वाया नाही गेला. लक्की 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 आपला लक्की लक्की आहे का भाऊचा? लक्की आहे लक्की. चला बोला एकविरा माते की. चला गाईस, तर आता आम्ही लागलो एक्सप्रेसला आणि आमची गाडी निघालेली एकदम जोमाने. बाकीची आमची पोरं सगळी मस्त एन्जॉय करतात बघा. काही रात्रीसाठी त्यांना नियोजन करण्यासाठी पूर्ण बिजरचा बॉक्स घेतले. अजून एक गाडी दुसरा बिजरचा बॉक्स घेतले म्हणजे काही नाही. अजून एक तिथे गेले अजून स्विमिंग पूलचा पाणी नितुल तो खदून झालाच पाहिजे वाटतं. असला भाई असला नशी म्हटलं खाली ना चांगला बाहेर निघला. वाट कुठे लागेल चांगला. लोक आमची ते लॉक करून द्यावं लागेल. बाबा एक सबस्क्राईब कमी होईल. ब्लॉक नको करू का दादा. तू नशीब मागे मागितलेस तर विमल खाऊन अख्खा तुला लाल केला. सगळे वाईटच एकदम वाईटच आहे सगळं. हा हो मी सांभाळताव पुरं बघ. माझ्याकडे नको बघू ना तिकडे टेटस पारायचं. काय बोलतो भाऊजा. डेंजर काम. गर्दी भरपूर गर्दी. आज हिंदी केसरी कोण कोण होतं त्या भागाला. त्यावेळी सांगले फायनलला बोलतो ब्लॉग बंद करून ठेव. फायनलला दाखवायचे. फायनल दाखवली तर म्हणजे लागी मी नकोच आम्हाला. फायनल मध्ये त्याला ऑफर जास्त येते ना. ऑफर विषय काय झालेला माहितीये का. विषय असा झालेला आहे का आम्ही स्टोरी करत होतो एक इंस्टाला टाकासाठी. पण भाऊला स्टोरीचे नादान कॅमेऱ्यात दिसले ना. भाऊने केलं 120 पार. मग भाऊला लागली 3,000ची फाईट. भाऊने ढकलला माझ्या ना. आता मी की विमल घालती. विमल तुम्ही घालती. नशा विमलची तुला झाली. तुम्ही चालवली 120 स्पीडला. मग आता का चांगल्या बोले चांगल्या बोले म्हणून तुझ्या मुला मिल्या. ड्रायव्हर तू आमचं काय बोलला खाली मॅच बेस खेळते का नाही. 40+ मध्ये का 40+ मध्ये खेळ ना. बंद. अरे बंद नाही करे. अरे चांगलं प्लेयर आता बैलांच्या मागे लागले आणि शर्यतींच्या मागे लागले. पहिला चाललं बैला चाललं बाई तो कपडे घालून दे. बेल शीट बेल बाई बा बैला चालल्या खरं कर. हे बघा बैला चालल्या बघा. ये शीटबेल लाव शीटबेल लाव सगळे लावा. पहिले तुम्ही लाव पहिले. आता अजून 2,000ची फाईन भरायला लागेल. ही का दाखवली ना. चला गाईस तुम्हाला बैला बघा. हे बघा बाजी आहे आणि निंबाळकर जरांचा सर्जा आहे बघा. हे बघ यो बाजी राहुल भाईचा बाजी आणि हे बघ सर्जा निंबाळकर सरांचा. चला गाईस हे कुठे चालले आणि रंगून बिंगून चालवले आणि फायनलला वाटतं अड्डा बिंजोरचा. चला बिंजोरला चालले बाजी बरा झाला आपला. अरे तुला टोल बी पकडता नाही तर काय बोलशील. सॉरी टोल बोलता स्कॅनर इकडे कुठे इथे पण असतं. इथे मी पुरं पण टोल नाका. गाईस ये लवकर. हे बघ इथं आहे का. चला सो फायनली गाईज आता पोहोचलो आम्ही एकविरेला आणि आता कमानीवर आहे बघा. कमानीवरती पोहोचलो. आपल्या एकविराईचं दर्शन घेऊ पायथ्याशीच आणि पायथ्याशी दर्शन घेऊन डायरेक्ट आपण जाणार आहे आपल्या फार्म हाऊसला. आम्ही चाललोय फार्म हाऊसला. तर आता इथे जवळच आहे बोलला तर मग पाया पडूनच निघू. भरपूर महिने झाले असतील मी पण आलो नाही. तर चला आता जाऊ डायरेक्ट आपण मंदिरात आणि मंदिरात आपला
शेट कसा दर्शन घेतो बघू तो इथूनच पाया पडायला लागला. असा देव पावणार नाही, अशी देवी पावणार नाही, तिथे जायला लागेल. सत्य 100 नंबरचा कोणाला. चला गायचं निघलो आता संद्रूप मधल्या. पण बाबा पब्लिक अशी आहे ना, पब्लिक लय बेकार पब्लिक आहे. तुम्हाला इकडून मागच्या पण दाखवेन. आणि इथं बघा, इथं पब्लिक बघा, ही पब्लिक बघा. बाबो बाबो खतरनाक पब्लिक आहे, खतरनाक खास पब्लिक आहे. आणि चला आता आपण जाऊ वरती. तर जायला भेटणार नाही, इथूनच दर्शन घेऊ आणि इच्छात जाऊ खालूनच. कारण की फार्म हाऊसवर जायचं म्हणलं तर विषय एकदम हार्ड आहे बाबा बाबा. काही फॅन लोक आपली थांबल्याने इथे सगळी वाट बघतात. आता गाडीच्या उतरायला लागेल मला. हॅलो हॅलो गाईस, तुम्ही बघू शकता पब्लिक. एवढा पाऊस पडून पण पब्लिक एवढी ना, पब्लिक जामच पब्लिक आहे. हे बघा पब्लिक बघा. अजून इथे कमानी पण लागत नाही. आम्ही अजून इथे ट्रॅफिक मध्येच अटकलोय. आता खाली जाऊ, खालच्या मंदिरामध्ये पाया पडू आणि लगेच जाऊ आपण आपल्या फार्म हाऊस वरती. आणि आता आपल्या मिनी ब्लॉग मध्ये पण सुद्धा तुम्हाला दाखवायलाच लागेल का आजची पब्लिक किती होती म्हणून. गाईज तुम्ही बघू शकता की आपली इंस्टा युट्यूब फॅमिली त्यांचा प्रेमच बस झाला. संद्रूप मधून बाहेर निघालेलो आणि बघा गालाला मस्त बघित गुलाल लावला. आणि जेवढी पण पब्लिक भेटते संद्रूप मधून बाहेर निघून आली फोटो बिटो करताना. बघा चालू आहे सध्या फोटो वगैरे चालू आहे. हाय ब्रो, हाय हाय, यस, बाय बाय बाय. जाम पब्लिक आहे, जाम पब्लिक. या इथं पण बघू शकता तुम्ही पब्लिक, भरपूर सारी पब्लिक आहे. या गाडी लावायला जागा तिकडे जाऊ दे पुढे डायरेक्ट थांबू नको इकडे कुठं. घेतलं ना बाईची गाडी बघा कवरी बघले. चला उदा उदा. मला पैसे देते. देस बाई पैसे देस, असं ते देस. अरे तिथे भरली ना बा पावती. ते वांतरू शकतो असं ग. पावत्या भरल्या तुम्ही. घरी नाही, सॉरी फार्म हाऊसला जाऊ. चला एक वेळा माते की जाय. अरे मध्ये झाल्या म्हणजे देवी दाखव. ओके ओके.
चला गाईस, तर आता आपल्या एकविरा मातेचा दर्शन झालेलं आहे आणि आता इथून जाणार आहे आपण फार्म हाऊसला. आणि फार्म हाऊसला कसं जायचं आहे ते पूर्ण आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर चला, आता एकविराचं दर्शन घेतला, हा रस्ता सरळ जाणार आहे आणि आता डायरेक्ट आपण कमानीवर गेल्यावर घेणार आहे. काय बोलता मथुर कसा काम होत होतं मथुर घाटावर गेल्यावर? बघा मथुरचं बॅग बिंजोर कुठले तुम्ही कुठले नागोट ना, असं आहे का? चला बाय बाय. चला गाईज, आता मी पुढे येऊ नाही शकत. ऐका ना, आमची गाडी थांबली तिकडं. अरे बाबा, हे 15 जणी बहिणी का तुम्ही? अरे बाबा आमची गाडी अरे तुमची पब्लिक कुठे आहे? पायथ्याशी नको ना, नको थांब, पायथ्याशी नको. गाडी थांबली ना आमची. मी इथपर्यंत येतं चालत. हे बघा गाईज, पब्लिकने मला जबरदस्ती चालवली तिकडे. बोलतो पायथ्याशी. आता पायथा का जवळ आहे का? नाही आता चाललो. कुठे जाऊ? अरे विजा केव्हा मिळशील म्हणजे आता कसं जमल? तावरे लांब कोण नेल? आता मी काय सांगता, आता आमची गाडी थांबली तर अरे नाही, ही तुझी पोरी का? हाय गाईस, ही तुमची बहीण का? मोठी बहीण, ही छोटी बहीण, तिचा मुलगा. अरे बाबा मी काय म्हणता, आता इष्ट कुठून जाव? 2 मिनिटाचं बाई चला गाईस. आता मी काय सांगतो, आपल्या एकविराईचं मंदिर बघा कुठं, आणि किती लांबून चालत आणले मला. तू मला कधी भेटणार नाही परत, म्हणून मी तुला आणलं इथपर्यंत. कधी भेटणार नाही. फ्रेंड, माझ्या मैत्रिणी सगळ्या आणि माझ्या बहिणी आहेत. अरे बापरे. चला मग आता मी जाऊ का? क्लिक मारून जा. मिस इंडिया होती ऐश्वर्या राय आणि 1 साइड आहे सॅनी. जाऊ दे, त्याला कुठला असतो तुम्ही? बोला तुम्ही काहीतरी बोला. काय नाही, आता ते बेंड वाजायला लागलं मग नाचायचं. हा नाच गाणं सांग ना वाजवायला. डायलॉग चला. 1 साइडची पोरं रॉक्स, 1 साइडची परत हा 1 साइडची पोरं रॉक्स, 1 साइडची पोरं रॉक्स. सॅनी बॉय टाक बॉक्स. काय तर चला, आता आपण ज्या फार्म हाऊसला जाणार आहोत ना, तिथे 3 टाक्या लागतात पाण्याच्या. तुम्ही बघू शकता 3 टाक्या आहेत पाण्याच्या. आणि इथे कुठेतरी धबधबा आहे. धबधब्यावरती पब्लिक बघाल ना तुम्ही, लयच पब्लिक येते. लय पब्लिक आहे बघा. मगासपासून दाखवायला पाहिजे होती तुम्हाला पब्लिक, कारण की मगाशी दाखवलं नाही. रील्स पण बनवायला लागतं आणि ब्लॉग बी बनवायला लागतं. मग आता पब्लिक दाखवायची कशी तेच समजा नाही. मग कारण की अजून फार्म हाऊसचा ब्लॉग लय मोठा होईल. मग तो अजून आता आमची पोराई अजून काही घेतला नाही. ते मला शांत जेव्हा घेतील तेव्हा विषय हार्ड होईल. ब्लॉग बनवू का नको ते बी विचार मारल्या मला. चला तर गाईज, इथे कुठे धबधबा हा आता दिसला मला. धबधबा दिसला बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि तुम्हाला बघा रील्स मध्ये पण दाखवतो मी, बघा रील्स मध्ये. आणि बघा इथे ना धबधबा बाबा. चला गाईज, तर आता आपण पोहोचलो इथे फार्म हाऊसला. बघा तुम्ही गाईज, इथे फार्म हाऊस आहे आणि तो बघा धबधबा, तो मागाशी दाखवला तो धबधबा आहे. कारण की काय तर पाऊस आलाय लय जोरान आता, म्हणून मी जास्त काय बोलणार नाही. कारण ब्लॉग जाम मोठा. आणि हा ब्लॉग आहे ना सिरियसली बघायला जाम मजा येईल तुम्हाला. तर चला गाईज, तुम्हाला तर मी दाखवता. आणि बघा इथे छोटी पोरं दोघं जण मस्त पाण्यात आंघोळ करतात. त्यांना बी नावकालीच्या वाटतं स्विमिंग पूल भेटले, मग त्याही बी नुसते जोर घेतले. हा का रे, चांगली पावता तुम्ही दोघा जण मजा करता. हा किती ओंड आहे, पावता येतं का? दाखव, टायर करून पाहून दाखव. हा बंद आहे, काय बंद आहे? इकडे बघ बाय, पाहून दाखव. चला गाईस, तर आता आपण इकडे आलोय
बाकी इकडे काय चालू आहे का बाबो तंदुरी. तर चला गाईस थोड्या वेळाने इथे आपल्याला मस्त नियोजन ते एक नंबर घेतले भाईनी. कवा शिगऱ्या पेटाच्या ना कवा व्हायचा शिगरी कुठे ताजे ना डायरेक्ट. तर चला गाईत मस्त कोंबड्यांच्या इथे तंदुऱ्या घेतलं बनवायला. पहिले कपडे काढू दे कपडे काढू दे हा. चला गाईस तर एक नंबर आज वाटतं विषय एकदम हार्ड आहे. कालमास होत ना ही जिताडी तिथे सिंग कोलब्या. चला आता बाकीचं काय आहे ते पण तुम्हाला दाखवता आतमध्ये जाऊन. आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. आता जस्ट कपडे चेंज केलं. कपडे चेंज केल्याच्या नंतर आता आपण तुम्हाला दाखवणार आहे फार्म हाऊस मध्ये ते जे रूम्स आहेत राहायला ते दाखवतो. मेन हा आहे हॉलमध्ये तुम्हाला टीव्ही सुद्धा आहे. इथे मस्त सोफा. बाकी इथे ना बेडरूम आहे एक दादाजी बसल्यात. हा इथे एक बेडरूम आहे मस्त पैकी तुम्ही बघू शकता. मास्टर बेडरूम नाही आहेत आपले नॉर्मली बेडरूम आहेत. त्याच्यानंतर हा किचन आहे हे बघा तुम्ही किचन बघू शकता. हा किचन आहे आणि इकडे बाथरूम आहेत 2. आता पोरावी हेनल्या पोरांसाठी क हेनले ते आपल्याला नाही माहिती बाई क बनवतो तो आता गावठी कोंबडा गावठी कोंबडा चिकन लपेटा लसूण वगैरे बनवले. चला तरी आपली नाट्यातली पोरा बाहेरचं असं कोणीच नाही काही. आणि अजून तर बरंच काही हेनले सिरीज दाखवली तर तुम्हाला अटॅक घ्यायचा पण नको. सगळे हेल रेडबुल बिजर बाकी आता काही नाही आहे. आता काही टेन्शन घेऊ नका. तर चला आता तुम्हाला दाखवतो बाहेरचा UV दादा. चला तर आता मी दाखवतो तुम्हाला बाहेरचा. बघा रिसॉर्ट स्विमिंग पूल बघा मस्त बघा कसा बसा बिसाला आहे एकदम भारी. इथे स्विमिंग पूल आहे भैया. बाकी तर आमचा मिलिंद भाऊजा 1 साइड हिरो आजचा मगरीचे कपडे घालून आले ॲडिडासची चड्डी घालून आले. हा चांगल्या बोले गाइस जाम मजा येईल. बाकी आता आपली विमल में दाना कस निकालने का है. और बस ना थांबना बनो ना जवान अंडी बिंडी उकर का हा क्या बोला कला सासरच बोलतो मग गांडीव लात मारील. इथे बघा कोलबी आपली गावठी कोलबी आणि येन मच्छी बिच्छी आहे दाखवली ती मागाशी तुम्हाला. ते बनवता आता आपल्याला लॉलीपॉप कोंबडा आणि आता इथे तंदुरी होणार आहे मस्त पैकी. तुम्हाला तंदुरी दाखवता. तंदुरीची भट्टी बघा. कारण भाऊजाला आमची लय भूक लागलेली जेव्हा दुपारपासून जेवला ना आम्हाला खावल्यान वडापाव 2-3 भाकरी खाऊन येल्या घरच्या. आता 2 घाल्या गे काही खरं नाही खाऊ दे. बाकी गाईस तुम्ही बघू शकता पोरांचा धंदा यो एक नंबर. चला मित्रांनो आपल्या एका मित्राचा बर्थडे होता. हरीश पाटील आपला ब्रो त्याचा बर्थडे होता. म्हणजे आपले आईचे मावशीचा पोरे आकाश त्यांचे काकाचा पोरे त्याचा बर्थडे होता हर्या. तेव्हा ते तोंड बी दिसत नाही. हे नको ना तुझे टाकलेला केस नाही त्याचे बी टाकलेला ठेवशील नाही.
भाऊ नमस्कार. तुमचा फार्म हाऊस खूप छान आहे. तुम्ही आमची सोय केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही प्रत्येक वेळेला येऊ, प्रत्येक वेळेला सो करा आमचे. बाकी इकडे बघा गाईस, बघा छोटी पोरा ब्लॉग बघताना, आपली मोठी पण माणसं बघताना, वयस्कर पण बाकी आपण आम्ही काही कार्यक्रम दाखवणार नाही, पण बाकी आमची एन्जॉयमेंट. बोला भावाच्या बर्थडेचा जल्लो बोला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हारे, हॅपी बर्थडे टू यू. चला गाईस, सर्वजण एन्जॉय करतात. प्रत्येक जण फार्म हाऊसला गेल्यावरती एन्जॉय करतो, पण ती पर्सनल एन्जॉय असते आणि ही बर्थडेची पार्टी ती पर्सनल एन्जॉय असते. पण आम्ही पर्सनल गोष्टी दाखवणार नाही. फक्त इथं कोणीच काही ड्रिंक वगैरे करत नाही, ओनली बिजर पितात, ते नाही दाखवणार आम्ही. चला बाई, कसा वाटलं तुम्हाला? एक नंबर. इमल बोले भाई, काही नाही, इमल बोले बोला. भाई दाने में केसरी भाई के कट. हा ब्लॉक कट. लस साऱ्या गावाचा आपल्या भावाचा कापा केक ना, आपल्या भावाचा कापा केक. ए आणि पागऱ्यावरून आपले प्रधानमंत्री साहेब आलेले आहेत, मोदी साहेब. व्हाईट मध्ये काही बघा, काही व्हाईट मध्ये काही आपले प्रधानमंत्री साहेब, सरपंच, पागऱ्याचे सरपंच, त्यांचे मनापासून आभार. पूर्ण आपल्या मंडळाला भेट दिली आणि पोरांमध्ये नवीन आपले सामील झाल्याबद्दल मालकरी प्युअर व्हेज त्यांना तिकडे चकल्या आणि शिंगाणे देऊन त्यांचा सन्मान केला. तिकडेच त्यांना चांगला तिकडेच राहतो.